गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर ही नक्की कोणती ग्रेव्ही वाढली? अंडा मसाला, एक कढई मसाला, एक करी की अंड्याचं कालवण? ठरवूयात नक्की काय म्हणायचं ते. पहिली रेसिपी तर बघा. चला, खायला तर खूप अप्रतिम लागते हो. चला, आज बनवूया अंडा मसाला. इथे मी अंडी उकडून घेतलेली आहेत. इकडे कांदा कापून घेतला आणि टोमॅटो कापून घेतला आहे. अंड्याची सालं काढून घेते मी. तुम्हाला माहिती आहे का, उकडलेली अंडी जर आपण 5 मिनटं थंड पाण्यात ठेवली ना तर साल अगदी पटकन आणि सहज निघते. या एका अंड्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 ग्रॅम प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स असतात. आमच्या घरी तर आहारामध्ये रोज अंडी ही खाल्लीच जातात. मी वेदांगला रोज 2 अंडी बॉईल करून देते. आता अंड्याचे 2 भाग करून घेऊयात. हे अंड्याचे 2 भाग करताना थोडेसे हळूवार करायचे, म्हणजे अंड्याचा जो मधला बलक असतो तो बाहेर येत नाही. कढई गरम झाल्यावर मी इथे 2 पळ्या तेल घातलेलं आहे. आता ही अंडी मी परतून घेणार आहे. त्यासाठी मी इथे घातलेला आहे 1 चमचा भरून हळद आणि 1 चमचा भरून लाल तिखट घालायचं. हे तेलात छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये एक एक करून ही अंडी सोडायची. वरतून चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक बाजू 5 मिनिट छान परतून घ्यायची. नंतर ती पलटायची आणि दुसरी बाजू पण याच मसाल्यामध्ये 5 मिनिट छान परतून घ्यायची, म्हणजे हा मसाला या अंड्याला छान कोट झाला पाहिजे. चला, दोन्ही बाजूने ही अंडी छान परतून झालेली आहे. मसाला ही छान पद्धतीने या अंड्यांना कोट झालेला आहे. ही आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच कढईमध्ये थोडंसं पुन्हा तेल घालायचं, जिरं घालायचं, मोहरी घालायची, ओवा घालायचा, कढीपत्ता घालायचा आणि ही फोडणी छान तडतडल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत उभा चिरलेला कांदा. 2 मोठे कांदे मी इथे उभे चिरून घेतलेले आहे. हे कांदे या तेलामध्ये छान परतून घ्यायचे. गुलाबी रंगावर कांदा छान परतला गेला की त्यामध्ये आपण इथे बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो घातलं की लगेच आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. या मिठामुळे हा टोमॅटो छान शिजला जातो. जेव्हा टोमॅटो छान मऊसूत शिजतो तेव्हा या ग्रेव्हीला थिकनेस छान येते. आता हा कांदा आणि हे टोमॅटो जवळजवळ 5 ते 10 मिनिट छान परतून घ्यायचं. गॅस या स्टेजला मध्यम ठेवायचा. हा कांदा आणि हा टोमॅटो छान मऊसूत शिजला पाहिजे. आता यामध्ये आपण घालणार आहोत मसाले. इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे. त्यानंतर 2 मोठे चमचे भरून कांदा लसूण मसाला घालायचा. थोडंसं लाल तिखट घालायचा. 2 मोठे चमचे भरून धना पावडर घालायची आणि हलकासा मी इथे घरगुती मसाला घालत आहे. तुमच्या आवडीनुसार, तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार मसाले घाला. पण एक मी महत्त्वाचं सांगेल, यामध्ये कांदा लसूण मसाला खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. कांदा लसूण मसाल्यामुळे ही ग्रेव्ही अतिशय उत्तम होते. जर तुम्हाला इथे जाणवते की मसाले परतताना कोरडे झाले तर तुम्ही इथे 1-2 चमचे भरून पाणी घाला. आता या परतलेल्या मसाल्यांमध्ये मी घालणार आहे हे वाटण. या वाटणामध्ये मी घेतलेलं आहे भाजलेलं कांदा, खोबरं आणि लसूण. त्यामध्ये मी 1 ते 2 इंच आलं घातलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्धा टोमॅटोही घातलेले आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये हे वाटण सर्रास केलं जातं आणि हे 7 ते 8 दिवस आरामात टिकतं. मोस्ट ऑफ दी ग्रेव्हीला हेच वाटण वापरलं जातं. त्यामुळे अनेक स्त्रिया हे वाटण करतात आणि 7 ते 8 दिवस फ्रीझरमध्ये ठेवून प्रत्येक ग्रेव्हीला वापरतात. आता हे वाटण या मसाल्यांमध्ये 5 ते 10 मिनिट छान परतून घ्यायचं. त्यामुळेच ही ग्रेव्ही खूप सुंदर होते, वाव होते. ही परतलेली अंडी बघा ना किती सुंदर दिसत आहेत. यातलं एक अंड माझ्या पोटात आरामात जाऊ शकतं. वाव, एक नंबर झाले हा, एक नंबर लागते, मस्तच अप्रतिम. आता हे वाटण मस्त परतलं गेलेलं आहे, छान तेल सुटलेलं आहे. चला दाखवते तुम्हाला. हे पहा किती मस्त तेल सुटलेलं आहे. मी वाटण परतत असताना बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं
आणि गरम पाणी मी यामध्ये घालणार आहे. कधीही गरम पाणी घातलं ना की तर्री मस्त येते आणि महाराष्ट्रामध्ये तर्री म्हणजे प्रेम. कोणत्याही ग्रेव्हीला तर्री आली ना की दिसायलाही सुंदर दिसते आणि खायलाही अप्रतिम लागते. म्हणून यामध्ये मी लागेल एवढं गरम पाणी घालणार आहे. तुम्हाला जेवढं हा अंडा मसाला पातळ पाहिजे तेवढं पाणी घाला आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करा. यावर आता झाकण ठेवूया आणि मध्यम आचेवर हे छान शिजवून देऊयात. 10 मिनिटांमध्ये छान हा अंडा मसाला तयार होईल, छान तरी येईल आणि त्यानंतर मग आपण यामध्ये ही परतलेली अंडी घालायची. हे पहा, वरती तेल आलेले दिसते. मी कमी प्रमाणामध्ये तेल घातलेलं, त्याच्यामुळे थोडीशी तरी आलेली आहे. जर तुम्हाला जास्त प्रमाणात तरी हवी असेल तर तुम्ही जास्त तेल वापरा. मी थोडंसंच तेल वापरते, आपल्या आरोग्यासाठी चांगलं. आता या ग्रेव्हीमध्ये घालूया आपण ही अंडी. एक एक करून छान मस्त अंडी सोडून द्यायची. आपला हा अंडा मसाला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आता या तयार झालेल्या डिशला तुम्ही अंडा मसाला म्हणा, एक कढाई मसाला म्हणा किंवा अंड्याचं कालवण म्हणा, तुम्हाला जे म्हणायचे ते म्हणा. तुम्ही हा अंडा मसाला गरम गरम भाकरीबरोबर खा, ज्वारीच्या भाकरीबरोबर खा, बाजरीच्या भाकरीबरोबर खा किंवा चपातीबरोबर खा किंवा अगदी भाताबरोबरही खा. अगदी अप्रतिम लागते, भन्नाट लागते. गरम गरम अंड्याचं कालवण, त्यावर मस्त असं लिंबू पिळायचं आणि हा हाताने फोडलेला कांदा, एकच नंबर. कांदा काही मला हाताने फोडता आला नाही, त्यामुळे मी हा खलबत्त्याचा दांडा वापरला आहे. मी इथे गरम गरम ज्वारीची भाकरी केलेली आहे, त्यावर हा अंडा मसाला घेतला आहे आणि हा फोडलेला कांदा. आता मस्त लिंबू पिळायचं. वाव, दिसायला कसलं भारी दिसते. असा मस्त हा अंडा घ्यायचा, त्यामध्ये हा मसाला. वाव, एक नंबर मंडळी, खरंच भारी लागतो हा अंडा मसाला. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे ते. मंडळी, मी ज्या पद्धतीने ही ग्रेव्ही बनवली त्याच पद्धतीने तुम्ही सोयाबीन मसाला करू शकता, मशरूम मसाला करू शकता, त्याचप्रमाणे बटाट्याची भाजीही करू शकता. अशाच पद्धतीने हा मसाला वापरून बऱ्याच पद्धतीच्या भाज्या आपण तयार करू शकता. सेम ग्रेव्ही, सेम रेसिपी आणि पद्धत ही सेम. मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ, आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनल मायली कटाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल. मंडळी, तोपर्यंत बाय बाय.